नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा या प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या परिसरात असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाण्यावर तरंगताना एका अनोळखी इसमाचा मृतदेह नायलॉन पोत्याच्या फारीमध्ये बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना शुक्रवार 9 जानेवारी 2026 रोजी उघडकीस आली। पैनगंगा नदीवरील मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या या कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आल्याने या घटनेची माहिती सहस्त्रकुंड बाणगंगा ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी इस्लापूर व ढाणकी पोलिसांना दिल्याने घटनास्थळी इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, ढाणकी येथील पोलीस उपनिरीक्षक सागर अनमवार, पोलीस संतोष चव्हाण, प्रवीण जाधव, दत्ता कवडेकर हे घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी त्यांनी पाण्यावर तरंगणारा मृतदेह पाण्याबाहेर काढला। या मृतदेहाला अंदाजे 10 ते 12 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे मृतदेह प्रचंड प्रमाणात सडलेला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे। सदर मृतदेह विदर्भाच्या सीमेकडील भागात आढळून आल्याने ही घटना ढाणकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा घातपाताचा प्रकार आहे का असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे। या घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृताची ओळख पटविणे व मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे टाकले आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किणवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।